हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळी? मजेत ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सिद्धी आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज सकाळी उठली आहे. आज उठायलाच मला उशीर झाला आहे, 9:30 वाजले. तर आज केसांलासुद्धा कोंब करायला वेळ नाही आहे. आता आहे असेच बांधून घेते आहे, टायबो बांधते आहे आणि बघू शकता आहे माझे छोटेसे केस कसे मला डोळ्यावरती त्रास देत आहे. मग मी केला फटाफट ब्रश, तोंड वगैरे धुतलं. त्यानंतर मग आता मी लागली आहे कामासाठी. कामाला सकाळी सकाळीच मम्मीने काम सांगितलं आहे. मम्मीने सांगितलं आहे लाल भोपळा कापायचा आहे, भेंडी धुवायची आहे आणि भेंडी पण कापायची आहे. आता फ्लावर आत्ता नाही करायचा आहे, फ्लावर नंतर करल. पण मग अगोदर आता आपण भेंडी काढूया. फ्लावर परत ठेवून दिला आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे आज लाल भोपळा आणि भेंडी. आता हे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे सगळं. त्यानंतर आता मी लाल भोपळा कापती आहे, कट करते लाल भोपळा. मला सगळ्यात जास्त कामापेक्षा मला हे असे कटिंगचे काहीतरी कामं आवडतात. मम्मीला मी बोलले तू कर, तर मला बोलली की नाही, छोटे मोठे कामं तरी कर. म्हणून मग आता करते आहे. लाल भोपळ्याची अशी सगळी मी साल्ट काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी ह्याला आता कट करणार आहे. असे छोटे छोटे पीसेसमध्ये मी कट करणार आहे. मम्मीला अगोदर विचारून घेतलं की कसे कट करायचेत, तिने सांगितलं. मग मी त्यानुसार हे सगळं कट केलं. आता माझी सगळी लाल भोपळा कापून झाला आहे. आता टाईम आला आहे भेंडी कापण्याचा आणि टाईम कमी आहे म्हणून मग मी 3 भेंडी एकसाथ घेतली कट करण्यासाठी. पण तुम्हाला सांगू, असं कधीच नाही झालं आहे की मी काहीतरी काम केलं आहे आणि त्यात मम्मी काहीतरी बोलली किंवा मम्मीने काहीतरी चूक काढली आहे. मम्मी मला बोलती की तुला सगळं चांगलं बोलल्यावर मग तू अजून हुशार नाही होणार. अशी सगळी भेंडी मी कट करून घेते आता. भेंडी पण माझी झाली आहे ऑलमोस्ट डन. मी काय बोलले होते तुम्हाला, काही ना काही कुटाणा होणारच आहे. बघा मी लाल भोपळा कट केला, पण मम्मी बोलती की तो इतका मोठा मोठा कट केला, ह्या प्रमाणात छोटा कट करायचा होता, आता तो शिजणार नाही. मग मी आता परत कट करते. आता माझं सगळं काम ऑलमोस्ट झालं आहे. आता मी आंघोळ केली आहे, स्किन केअर करते आहे. छान माझ्या चेहऱ्याला मी मॉइश्चराईज करून घेते. छान माझा चेहरा असं मॉइश्चराईज झाला आहे. त्यानंतर आता मी लावते आहे लिप बाम. बाकी काही नाही, फक्त लिप बाम आणि मॉइश्चरायझर क्रीम. आता बघा मी सकाळी केस विंचरले नव्हते ना, म्हणून मग आता मी केस विंचरती आहे. आणि मी केस विंचरूच तर तुम्ही फटाफट यार लाईक, सबस्क्राईब, शेअर, फॉलो करून घ्या. म्हणजे असेच माझे नवीन मिनी ब्लॉग तुम्हाला नोटिफिकेशन येईल. माझे मिनी ब्लॉग तुम्हाला रोज बघता येईल. तसं मी व्यवस्थित आता मस्त असं टायबो बांधला आहे. आता मी जेवती आहे. जेवणामध्ये आहे मेथीची भाजी, लाल भोपळा, आपण भेंडी लाल भोपळा कट केला होता तो, पेरू आणि चपाती. आणि माझा फेवरेट घास मी आधी लाल भोपळाचा घेणार. त्यानंतर मी आणलं जॅकला खाली फिरवण्यासाठी. तो होडतो तर बघा किती त्रास तर किती देतो, पण काय त्याला पण आणायला लागतं. तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाबा.